मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलवर स्वागत. ऐश्वर्यम कॉम्प्लेक्स, वाकड एरिया, आफ्टर मानकर चौक या आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आपण आलो आहोत. सन्माननीय गिरीश जोशी सर यांच्याकडे. एक सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे हे, आणि म्हणूनच आपण आपल्या चॅनलवरती त्यांच्याकडे असलेल्या कलेचा आस्वाद घेत आहोत. अर्थात अशी ही फुलझाडं, ही ग्रीनरी कोणाला नको वाटते हो. आणि त्यातून मग आपल्या कानी पडणारे अशा एका कलाकाराकडून माउथ ऑर्गनचे सूर. क्या बात है. एक सुहानी सुबह या सुहानी शाम किसे कहते हैं जब ऐसे सूर और ताल के साथ कोई ज़िंदगी के कुछ पल बिताता है, तो वो पल बस यादगार पल बनते हैं ना. गिरीश जोशी सर, नमस्कार. पुन्हा एकदा आपण भेटतोय. आता तुम्ही माउथ ऑर्गनवर यारानामधलं गीत सादर करणार आहात. कोणतं गीत आहे हो त्यातलं? छूकर मेरे मन को. क्या बात है. अमिताभ बच्चनवर चित्रित झालेलं गाणं. अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स, काय मी विचारू शकतो, किसने छुआ है आपके दिल को? छुआ है मेरे मेरे अर्धांगिनी ने. कोई बात नहीं, उन्हें भी मैं तहे दिल से नमन करता हूँ, प्रणाम करता हूँ, क्योंकि अगर वो तुम्हें ऐसे वक्त नहीं छोड़ती, इतना वक्त नहीं देती वो आपकी कला की तरफ देखते हुए, तो शायद ही आपकी ये कला कंटिन्यू रहती. सो क्रेडिट गोज़ टू योर वाइफ ऑल्सो. 100%. तो छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. स्टार ऑफ मिलेनियम की फिल्म है ये. अमिताभ बच्चन के बारे में बाद में बात करेंगे, पहले ये धुन सुनते हैं गिरीश जोशी सर के पास से. चलो सर, प्लीज़ स्टार्ट. देखो, आसमान से कोई प्लेन गुज़र रहा है, शायद आपको वो पायलट भी शुभकामनाएं दे रहा है. कोई बात नहीं. याराना फिल्म बहुत ही फेमस फिल्म, बहुत ही मशहूर फिल्म, और अमिताभ को एक बहुत ही सक्सेस दिया इस फिल्म ने. नीतू सिंह जी का भी किरदार है इसमें. कोई बात नहीं, उस फिल्म की कुछ यादें बाद में बात करेंगे. पहले सुनते हैं माउथ ऑर्गन पे छू कर मेरे मन को. Sure. क्या बात है, क्या बात है. Thank you. तू ही जीने का सहारा, अशा काही ओळी आहेत त्याच्यात. Correct. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या वहिनींना, म्हणजे तुमच्या मिसेसना पुन्हा एकदा मी प्रणाम करतो. आपकी ये जोडी बस ऐसी ही सलामत रहे. आणि अक्षरशः आपले स्टार ऑफ मिलेनियमसुद्धा नाव रनिंग 84, Yes. 84व्या वयात ते पण क्रिएटिव्ह आहेत. आणि आत्ता मी तुम्हाला फोकस करतो आहे ते आपले गिरीश जोशी सर. ही इज ऑल्सो अ सिनियर सिटीजन, आणि स्टील ही इज ऑल्सो क्रिएटिव्ह. ॲज ए चेस चॅम्पियन, प्लस माउथ ऑर्गन एक्सपर्ट, प्लस फ्ल्यूट एक्सपर्ट. चलो, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ सर. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की याबरोबर तुमचा हा जो संगम आहे, चेस चॅम्पियनशिप, याच्यासाठी तुम्ही चेस कधी शिकलात? 1972मध्ये फिशर आणि स्पास्की यांची वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच झाली होती. अच्छा. अतिशय कंट्रोवर्शियल मॅच ती होती, कारण अमेरिकेकडून बॉबी फिशर
आणि रशियाकडून उरी स्पास्की हे अच्छा. आपसात खेळले. हां आणि त्यावेळेस कोल्ड वॉर असल्यामुळे त्यावेळेस त्या मॅचला खूपच जास्त काय म्हणू आपण त्याला हाईप देण्यात आली होती. ओके येस तर एवढी हाईप का बरं मिळते, कोणत्या खेळामुळे मिळते हे मी मुख्यतः पाहिलं आणि मग बुद्धिबळाकडे वळलो. तर मला तो गेम आवडला आहे सुद्धा आणि त्यामध्ये प्रावीण्य पण थोडंफार मिळालं. जेव्हा मी नागपूर युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो वा तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटी आपल्या ऑल इंडियामध्ये सेकंड ही होती. त्यामुळे त्या खेळाबद्दल मला जास्त आवड निर्माण झाली. पहिल्यांदा ज्याला वेळ देता नाही आला मला खेळायला, परंतु नंतर आफ्टर रिटायरमेंट आय यूज टू व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही इंटर युनिव्हर्सिटी मॅचेस खेळलेला आहेत एक्झॅक्टली आणि तुम्ही कॅप्टन्सी केलेली आहे. येस. वा क्या बात आहे. बघा मित्रांनो, म्हणजे एका व्यक्तीकडं किती सुंदर गुण असतात आणि ते जोपासत तो आपल्या आयुष्याची आखणी कशी करतो हे एक ज्वलंत खूप छान उदाहरण. त्यातल्या त्यात चेस चॅम्पियन अशा व्यक्तीला आपण भेटतो आहे. आणि बघा बुद्धिबळामध्ये कॅप्टन्सी केलेली म्हणजे कप्तानपद भूषवलं आहे नागपूर विद्यापीठाचं. महाराष्ट्रातलं एक मोठं विद्यापीठ आहे. खूप खूप छान वाटलं गिरीश सर तुम्हाला भेटून. आणि नागपूर विद्यापीठ हे ऑल इंडियामध्ये दुसरं आलं होतं त्यावेळेस. सेकंड आलं होतं Second. चेसमध्ये. All वा India मध्ये. क्या बात आहे. तेव्हा तुमचीच कॅप्टन्सी होती. हो बरोबर. वा रिमार्केबल. इट इज गोल्डन मेमरी इन युअर ट्रेजर आय थिंक सो. शुअर शुअर. क्या बात आहे क्या बात आहे. खूप छान. अशाच तुमच्या आठवणींचा खजिना जतन करून ठेवा आणि माझ्यासारखे कोणी आले तर नक्कीच इतर लोकांबरोबर शेअर करा. कारण टू इन्स्पायर द सोसायटी इज ऑल्सो आवर डेफिनेटली अ गुड वर्क Yes. ऑफ एव्हरी आर्टिस्ट. त्यामुळे हे आपल्याला करत राहायचं आहे. चला आपण एक चांगला संदेश मुलांना देतो आहे की काही लोक म्हणतात की मी स्पोर्ट्समध्ये आहे, मला काय अकॅडमिक काही गरज नाही. पण असं नसतं. अकॅडमिक प्लस स्पोर्ट्स हे असेल तर तुमचं आयुष्य स्थिर स्थावर होऊ शकतं आणि तुम्हाला एक जीवनानंद चांगल्या पद्धतीने घेता येतो, लोकांना आनंद वाटता येतो. हेच या गोष्टीवरनं सिद्ध होतं. थँक्यू व्हेरी मच गिरीश सर फॉर जॉईनिंग मी अँड फॉर अटेंडिंग सच एपिसोड ऑन माय चॅनल. Thanks a lot. Wish you all the best for your ahead life. Of course, many best wishes to your wife also. Yeah. क्योंकि आपने अभी याराना का गीत वो कुछ पंक्तियाँ सुना के बस एक प्यार की धुन हमें सुनाई है. चलो ऑल द बेस्ट. चलो थँक्यू.